नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली सांगतात, कोणत्याही गोष्टीत शांती मिळवायची असेल तर आपलं मन शांत असणं आवश्यक आहे. बाहेरील परिस्थिती कधी आपल्या नियंत्रणात नसते, परंतु मनावर नियंत्रण ठेवलं की आपण शांत राहू शकतो. ध्यान, प्राणायाम किंवा शांत संगीत ऐकणं हे उपाय शांत मनासाठी उपयोगी ठरू शकतात. एखाद्या कठीण प्रसंगात शांत मन ठेवल्यास आपल्याला योग्य निर्णय घेता येतो. ही शांती आपल्याला इतरांशी चांगले नातेसंबंध राखण्यासाठी मदत करते. स्वामी माऊली सांगतात, आपल्याला आपल्या आत्म्यावर असलेला विश्वास वाढवणं अत्यंत महत्वाचं आहे. जेव्हा आपण आत्मविश्वासाने काम करतो तेव्हा आपले निर्णय आणि कृती बळकट होतात. आत्मविश्वास हा आपल्या यशाचा प्रमुख घटक आहे. जीवनातील अडचणींना तोंड देताना आत्मविश्वास असला की आपल्याला वाटणाऱ्या संकटांचा सामना अधिक सामर्थ्याने करता येतो. स्वामी माऊली सांगतात की क्षमा करणं म्हणजे दुसऱ्याच्या चुकीला माफ करणं आणि त्या दुःखातून स्वतःची मुक्तता करणं. क्षमा केल्याने आपल्यावर होणारा नकारात्मक परिणाम कमी होतो आणि आपण मानसिक आणि आत्मिक शांती प्राप्त करतो. जेव्हा आपण इतरांना माफ करतो तेव्हा आपलं मन हलकं होतं आणि नकारात्मक विचार दूर होतात, जे आपल्याला शांत आणि समाधानी बनवतात. स्वामी माऊली सांगतात की अहंकार आपल्या आत्मिक प्रगतीत अडथळा निर्माण करतो. अहंकाराचा त्याग करून आपण आपल्याला चांगल्या पद्धतीने ओळखू शकतो. नम्रता आणि अहंकाराचा त्याग करणे हे आत्मिक प्रगतीचे महत्वाचे गुण आहेत. अहंकार कमी केल्यास आपलं जीवन अधिक सुसंवादी होतं आणि आपल्याला इतरांशी चांगले नातेसंबंध प्रस्थापित करता येतात. स्वामी माऊली सांगतात की आपण बाह्य जगात आनंद शोधतो, पण खरा आनंद आपल्या आतच आहे. ध्यान, योग किंवा आत्मनिरीक्षणाच्या माध्यमातून आपण हा आनंद अनुभवू शकतो. बाहेरील गोष्टींवर अवलंबून न राहता जेव्हा आपण आपल्या आत आनंद शोधतो तेव्हा बाह्य परिस्थिती आपल्याला प्रभावित करत नाही. स्वामी माऊली सांगतात की ध्यान हे एक प्रभावी साधन आहे, जे मनाची अस्थिरता दूर करून शांती देते. ध्यानाच्या नियमित अभ्यासाने आपल्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण मिळवता येतं. ध्यानामुळे मन शांत होतं, एकाग्रता वाढते आणि तणाव कमी होतो, ज्यामुळे आपण अधिक कार्यक्षम होतो. स्वामी माऊली सांगतात की प्रत्येक व्यक्तीची जीवनयात्रा वेगळी असते. इतरांच्या यशाचा आधार घेतल्यास आपण आपल्या प्रवासाला न्याय देत नाही. स्वतःचं अस्तित्व स्वीकारणं आणि त्यावर काम करणं हेच खऱ्या आनंदाचं साधन आहे. तुलना केली तर निराशा येते, पण स्वतःच अनन्यता ओळखून काम केल्यास आत्मविश्वास वाढतो आणि आत्मिक समाधान मिळतं. त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी अजिबात करू नका. स्वामी माऊली सांगतात की प्रेम आणि दया याचं महत्व जीवनात सर्वात जास्त आहे. प्रेम आणि दया ही जीवनात शांती आणि आनंद मिळवण्यासाठी आवश्यक आहेत. इतरांना मदत करणं, त्यांचं दुःख समजून घेणं आणि त्यांना प्रेम देणं याने आपलं मनही शांत राहतं. दया आणि प्रेम केल्याने आपण सकारात्मक ऊर्जा अनुभवतो आणि इतरांनाही प्रेरणा देऊ शकतो. स्वामी माऊली सांगतात की कृतज्ञता जीवनाचा भाग बनवा. जीवनात जे आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्याला सकारात्मकतेकडे घेऊन जातं. कृतज्ञता भावना आपल्या अंतर्मनावर सकारात्मक परिणाम करते आणि आपल्याला अधिक समाधान मिळवण्यास मदत करते. कृतज्ञता बाळगल्याने आपली जीवनाची दृष्टी बदलते. आपण जे आहे त्यासाठी समाधानी राहतो, ज्यामुळे जीवनात शांतता येते. स्वामी माऊली सांगतात की
बाहेरून काहीही मिळालं तरी खरा आनंद आत्मज्ञानातच आहे. स्वतःला ओळखणं, आपले विचार, भावनांना समजून घेणं आणि त्यांच्या मागील कारणांचा शोध घेणं हे आत्मज्ञानाचं लक्षण आहे. आत्मज्ञानाने आपण स्वतःशी तटस्थ होऊ शकतो आणि बाह्य परिस्थितीवर अवलंबून न राहता आपण आतून आनंदी राहू शकतो. स्वामी माऊली सांगतात की जीवनात धैर्य आणि सहनशीलता राखणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याला कठीण प्रसंगांतून धैर्याने मार्ग काढावा लागतो. सहनशीलता आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्थिर आणि शांत राहण्यास मदत करते. जेव्हा आपण धैर्याने कठीण प्रसंगांना सामोरे जातो तेव्हा त्यातून आपल्याला बोध होतो आणि आपण अधिक मजबूत बनतो. श्री स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ.